गेम नंबर 5, अ फ्रेंडली चॅलेंज. खेळ 5वा, खेळीमेळीचे आव्हान. फ्रॉम पेयर्स, जोड्या बनवा. राईट अ रॉंग सेंटेन्स अँड आस्क युअर पार्टनर टू करेक्ट इट. चुकीचे वाक्य लिहा आणि ते तुमच्या मित्राला बरोबर करायला सांगा. इफ नेसेसरी, रेफर टू द फॉलोविंग टेबल्स. गरज भासल्यास खालील टेबलचा संदर्भ घ्या. बट फील फ्री टू फ्रेम युअर ओन सेंटेन्स. किंवा तुमच्या मनमोकळेपणाने वाक्य तयार करा. बट रिमेंबर, यू मस्ट बी एबल टू करेक्ट युअर ओन रॉंग सेंटेन्स. परंतु लक्षात ठेवा, तुमच्या चुकीच्या वाक्यांना तुम्हाला बरोबर करता आले पाहिजे. यूज ऑफ बी. बीची रूपे असलेली एम, इज, आर, वॉज, वेअर ही सहाय्यकारी क्रियापदे आहेत. यांचा वापर करून आपण ही वाक्य पूर्ण करूया. करता आय असेल तर एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. करता अनेकवचनी असल्यास आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. करता तृतीय पुरुषी एकवचनी असल्यास इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. मित्रांनो, वाक्य भूतकाळी असेल आणि करता एकवचनी असेल तर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. वाक्य भूतकाळी असेल आणि करता अनेकवचनी असेल तर वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. आय एम अ स्टुडंट. यू आर अ गर्ल. ही इज अ बॉय. शी इज अ गर्ल. इट इज अ बॉल. We are friends. You are boys. They are guests. I was happy. You were at home. He was a man. She was a woman. It was a cat. We were busy. You were my friends. They were guests. यूज ऑफ डू. डूची रूपे आहेत डू, डज, डीड. आता आपण यांचा वापर करून वाक्य सोडूया. वाक्यातील कर्ता एकवचनी आणि प्रथम पुरुषी असेल तर डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. वाक्यातील कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. वाक्य जर भूतकाळी असेल तर डीड हे सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा. मित्रांनो, वाक्य बघा. आय डू वर्क. आय डोंट वर्क. यू डू वर्क. यू डोंट वर्क. He does work. He does not work. She does work. She does not work. It does make you happy. It does not make you happy. We do study. We don't study. You do play with us. You don't play with us. They do come to us. They don't come to us. I did go there. I didn't go there. You did come to us. You didn't come to us. He did work. He didn't work. She did work. She didn't work. It did make you happy. It did not make you happy. We did study. We didn't study.
You did come to us. You didn't come to us. They did come to us. They didn't come to us. Use of have. हॅवची रूपे आहेत हॅव आणि हॅज. करता एकवचनी तसेच अनेकवचनी असेल तर हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. करता एकवचनी तृतीय पुरुषी असेल तर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. आय हॅव अ कार. यू हॅव अ नाईस पेन. ही हॅज अ टायनी बॉल. She has a tiny nose. It has a tiny bottle. We have a cars. You have mobiles. They have good manners. Adding to yes to verb. करता एकवचनी तृतीय पुरुषी असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. I like mangoes. You like mangoes. We like mangoes. You like mangoes. He likes mangoes. She likes mangoes. It likes mangoes. They like mangoes. या ठिकाणी वाक्याला कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असल्यामुळे क्रियापदाला यस किंवा ईएस हा प्रत्यय लागलेला आहे. ए और एन. मित्रांनो, ए आणि एन ही आर्टिकल्स म्हणजेच उपपदे आहेत. ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू या स्वराने होते त्या एकवचनी सामान्य नामापूर्वी एन हे उपपद वापरतात व इतर सामान्य नामापूर्वी ए हे उपपद वापरतात. जसे की एन ॲपल, अ मँगो, अ रेड ॲपल, अ गोल्डन मँगो, एन ओव्हरराईप मँगो. पुढे बघा, मिल्क, a drop of milk, some milk, 2 cups of milk. मित्रांनो, ज्या वस्तू 1, 2, 3 अशा मोजता येत नाही अशा वस्तूंच्या नामापूर्वी कोणतेही उपपद वापरत नाही. जसे की बघा, ऑइल, मिल्क, शुगर. मित्रांनो, वरील सर्व वाक्य ही चुकीची आहेत. यांना आपल्याला दुरुस्त करून बरोबर लिहायची आहेत. आय इज अ पॅरोट हे बरोबर केलेले वाक्य आहे. आय एम अ पॅरोट. माय टीचर आर व्हेरी नाईस हे बरोबर केलेलं वाक्य आहे. माय टीचर इज व्हेरी नाईस. आय लाईक मिल्क्स हे बरोबर केलेलं वाक्य आहे. आय लाईक मिल्क. यू डज नॉट स्टडी हार्ड हे वाक्य बरोबर केलेलं आहे. यू डोंट स्टडी हार्ड. दे रेड ॲपल इट हे बरोबर केलेलं वाक्य आहे. दे इट रेड ॲपल. आय लाईक बॉल हे बरोबर केलेले वाक्य आहे. आय लाईक टू प्ले विथ बॉल. धन्यवाद मित्रांनो.